नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर तुम्हाला भेटत आहे, आज तारीख आहे 17 एप्रिल आणि खूप आज गडबड झाली माझी। सकाळच्या स्वयंपाकाला सुद्धा खूप उशीर झाला, त्यामुळे थोडासा कट्टा वगैरे न आवरता स्वयंपाकाला लागले। म्हणजे नाश्ता झाल्यानंतर जो कट्टा आपण आवरतो तो पण मी आवरला नाही आणि डायरेक्ट मी कुकर लावून भाजी करून कणिक मळून घेतली। तर आज जेवणामध्ये अखिलेशच्या त्याला खूप बटाट्याचा रस्सा आवडतो, म्हणून बटाट्याचा रस्सा केला आणि तो खूप सुंदर झाला होता। तुम्ही बघू शकता, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता, तिखट पूड, कांदा लसूण मसाला आणि थोडासा गोडा मसाला असं घालून खूप छान असा रसरशीत बटाट्याचा रस्सा। आणि याच्याबरोबर खरं पुऱ्या छान लागतात, पण त्याला आवडत नाहीत आणि व्हिडिओ काढताना जरा उभारवा, जरा थोडेसे अँगल चुकले त्यासाठी समजून घ्याल ही अपेक्षा व्यक्त करते। नंतर बटाटे त्यामध्ये स्मॅश करून घातले, मीठ शेंगदाण्याचं कूट घालून चांगली उकळी आणून दिली आणि सुंदर असा रस्सा तयार झाला। त्यानंतर रसमलाई, पोळी, भात आणि मसाले भात केला होता। हे सगळं जेवलो व्यवस्थित आणि मग संध्याकाळी तुम्हाला भेटते डायरेक्ट। हाय, नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ। कसे आहात तुम्ही सगळे? तर आज आहे अखीचा बर्थडे आणि आता थोडं डीमार्टला काम आहे म्हणून निघालेलो आहोत। तिथूनच मग केक आणणार आहे आणि त्यानंतर जाणार आहे बाहेर जेवायला। तर छोटासा व्लॉग तुमच्याबरोबर शेअर करेन। सकाळी बटाट्याची भाजी कशी केली तेही दाखवलं आणि बेलाला बघा कसं कड्यावर घेतले, सोड। तर चला कंटिन्यू राहा व्लॉगमध्ये, भेटूया आपण थोड्या वेळानंतर। इथून आम्ही मग डीमार्टमध्ये गेलो, ताई, मी, ओवी, अखिलेश असे सगळेजण डीमार्टमध्ये गेलो आणि त्यानंतर बरीचशी काल खरेदी करायची होती। जाताना मी खरं तर थोडं सामान घ्यायला म्हणून गेले, पण आता डॉक्टरांनी तो डाएट सांगितला, फक्त आपण आपल्यापुरतं असं तर होऊ शकत नाही। त्यामुळं मग बऱ्याच गोष्टी काल खाण्यापिण्याच्याच घेतल्या, एक दोन भांडी काहीतरी घरातली कमी होती ती घेतली। त्याचा तुम्हाला उद्या दाखवेनच मी काय काय घेतले। त्यानंतर तुम्ही बघू शकता की केवढं सगळं सामान झालं आणि बिल बघून थोडासा आश्चर्याचा धक्का बसला। पण डीमार्टला गेल्यावर 2-3 महिन्यातनं एकदा गेल्यावर एवढं बिल होणं स्वाभाविक आहे। हा थोडासा बाहेरचा सीन तुमच्याबरोबर शेअर केला। असा आहे साताऱ्याचं डीमार्ट, अगदी डोंगराच्या बाजूला, खूप छान। हा होता अखीच्या बड्डेचा डार्क चॉकलेट केक। खरं तर त्याला रसमलाई केक आणायचा होता, पण जिथं गेलो तिथं मॉन्जिनियस का काय तर तिथं गेलो, तिथं तो नव्हता अवेलेबल, त्यामुळं मग डार्क चॉकलेट केक आणला। हा त्याचा नवीन ड्रेस आहे। व्हिडिओमध्ये यायला त्याने खूप काचकूच केली, पण मी सुद्धा ऐकलं नाही की तुला एवढे आशीर्वाद मिळतात, मग 1 मिनिट व्हिडिओमध्ये ये असं म्हटल्यानंतर तो व्हिडिओमध्ये आला। मग आम्ही सगळ्यांनीच त्याला ओवाळलं। शेजारच्या पण 2-4 लेडीज आल्या होत्या, पण प्रत्येकजण व्हिडिओमध्ये कम्फर्टेबल नसतं। त्याचप्रमाणे त्याचे कोल्हापूरवरून 3-4 मित्र देखील आले होते। मग आम्ही सगळी त्यानंतर जेवायला गेलो आणि अशा पद्धतीने अखीचे केक कटिंग झाले। मेणबत्ती वगैरे प्रकार मी कधी करत नाही, कारण ते चांगलं नसतं मेणबत्ती फुंकणे हे। इथं बहीण भावाचं प्रेम बघा, बहिणीने केलेले ग्रीटिंग कार्ड दादासाठी खूप सुंदर आहे हे, आणि हे कायमस्वरूपी तो म्हटला मी जपून ठेवणार आहे। आणि व्हिडिओ जरा वेगळ्या पद्धतीने शूट करायचा होता, थोडं झालं वेगळंच, तर समजून घ्या। त्यानंतर आम्ही राजेशाहीमध्ये साताऱ्यात हायवेला जेवण करायला गेलो। थाळी जेवण नाही केले, कारण या आठवड्यात 2दा थाळी जेवण झाले होते, त्यामुळं त्याच्या आवडीनं मग जे काही हवं होतं व्हेज कोल्हापुरी आणि पनीर अशी भाजी आणि कुलचा असं जेवण केलं। त्यानंतर मग दाल तडका आणि राईस असं जेवण केलं। छान झाली पार्टी एकदम। अशा पद्धतीनं अखीचा वाढदिवस साजरा झाला आणि आम्ही जेवलो वगैरे। जास्त जण होतो, पण आता गाडीत आम्ही 4 जणच आहोत, ताई, मी, ओवी आणि अखिलेश। आता निघालो आहोत घरी। तर काय काय शूट केलं आहे, कसं केलं आहे मलाही काही माहिती नाही, जसा व्हिडिओ झाला रँडमली तसा तयार केलेला आहे। भरभरून दिलेल्या शुभेच्छांबद्दल अखिलेशकडून, माझ्याकडून, सगळ्यांकडून तुम्हाला भरपूर धन्यवाद देते आणि आजचा ब्लॉग इथंच थांबवते। पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। बाय।